नमस्कार मित्रांनो, ITI इलेक्ट्रिशियनवाला या यूट्यूबमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्यासमोर ही अर्धा HP पाण्याची मोटर आहे. ही मोटर पाणी देत नाही. याच्या मागचे 1 ते 2 कारणे आपण बघणार आहोत. तर सगळ्यात जे महत्त्वाचं कारण आहे की इम्पिरियल खराब असणे. म्हणजे तुम्ही बघू शकता याच्यातले काही दात जे आहे ती वाकलेली आहे. यामुळे जे काय होतं, पाणी जे प्रेशरने मारायला पाहिजे तो प्रेशर मोटरला भेटत नाही आणि मोटर पाणी व्यवस्थित मारत नाही. दुसरं कारण हे बघू शकता याच्यामधला असणारा गॅप. तर या गॅपमुळं सुद्धा पाणी चालत नाही. हा जो इम्प्रियल आहे ह्या नाकाला घासून चालला पाहिजे. हा जो गॅप आहे का तुम्ही बघू शकता, हा इम्प्रियल थोडा बेंड पण आहे. तर या कारणामुळे ही मोटर पाणीच मारीत नाही. जवळजवळ 0% पाणी देत आहे. हा जेवढा गॅप वाढेल तेवढी मोटर पाणी कमी देईल. हे बघू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये गॅप वाढलेला आहे. तर हे 2 कारणं तुम्हाला सांगितली. याचे उपाय पण सांगतो. तर याचा उपाय हा एकच आहे का हा इम्पिरियल बदलणे आणि याच्या जागी नवीन इम्पिरियल टाकणे. तुम्ही बघू शकता. दुसरं कारण आहे कनेक्शनमध्ये तफावत. कनेक्शनमध्ये जी तफावत आहे त्याच्यामुळे सुद्धा पाणी कमी मारत असते मोटर. तर हे 2 कॅपॅसिटरच्यामुळं वायरी आहे आणि ह्या 4 जे आहे ते मोटरमधून बाहेर आलेल्या वायरिंग आहे. तर तुम्ही बघू शकता, आपण एक स्टार्टिंग आणि एक रनिंग हा एकत्र केलेली आहे आणि एक स्टार्टिंग आणि एक रनिंग कॅपॅसिटर दिली आहे आणि दोन्ही स्टार्टिंग लाल वायरीला मेन सप्लाय दिला आहे. तर त्याने मोटर चालू होते. बघू शकता तुम्ही. परंतु याला पंप जोडल्यावर पाणीच मोटर देत नाही. त्याचं मुख्य कारण ह्याची त्या इम्पिरियल खराब असणे. दुसरं अजून एक मुख्य कारण आहे पंपाला गाळा पडणे. इथं हा जो पंप आहे तर याला गाळासुद्धा पडला तर इथं गाळा म्हणजे हे टोक आणि मोटरचं हे टोक हे घासून चाललं पाहिजे. त्यावेळेसच मोटर पाणी देते आणि जर इथं जर गाळा पडेल असेल तर मोटर पाणी देणार नाही. हा असा पंप आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा या मोटरचा पंप आहे. तिसरं कारण आहे कॅपॅसिटर नादुरुस्त असणे. कॅपॅसिटर जर जुना असेल आणि त्याला खूप वर्ष किंवा महिने झालेले असतील तर ते ठेवणे धोकादायक आहे. तो काही वेळा ब्लास्टसुद्धा होतो. त्याच्यामुळे ते बदलणे योग्य आहे. तर तो खूप दिवसाचा झालेला असेल तुम्ही तो कॅपॅसिटर बदलून टाका. हा कॅपॅसिटर हा सुद्धा जुना झालेला आहे. हा सुद्धा आम्ही बदलणार आहे. तिसरं कारण असं आहे वाइंडिंगमधील दोष. समजा एखादा काही टर्न कमी टाकणे तर त्यांनी मोटर गरम होईल, पाणी देणार नाही. भरपूर असे कारणं आहेत. पण सध्या तरी मुख्य कारण हेच आहे या मोटरीचं. याचं कनेक्शन, कॅपॅसिटर आणि वाइंडिंग सगळे ओके आहे. पण सध्या तरी या मोटरीचं मुख्य कारण जो आहे इथे वाढलेला गॅप. तुम्ही बघू शकता, हा जो गॅप आहे तो वाढलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं आणि बेंडसुद्धा आहे. त्याच्यामुळं मोटर पाणी देत नाही. तर अशात जर तुम्हाला मोटरीबद्दल माहिती हवी असेल किंवा वाइंडिंग कसे करतात, कनेक्शन कसे करतात, तुम्हाला जर शिकायचे असेल तर ITI इलेक्ट्रिशियनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. आपले नवीन व्हिडिओ येणारच आहे, तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.